हॅलो, आज आहे मंगळवार, तर आज आपण इथे बनवणार आहोत शेवयाची खीर। मी इथे दूध गरम करायला ठेवणार आहे। मंगळवारचा माझा उपवास असतो, तर म्हटलं चला आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी गोडमध्ये शेवयाची खीर बनवूया। गॅस इथे कमी करूया। दूध छान तापवून घ्यायचं। मी इथे खीर बनवण्यासाठी अशा जाड शेवया वापरणार आहेत, त्याच्यामुळे खीर आपली एकदम दाटसर बनते आणि मस्त टेस्ट येते। या छान भाजून घ्यायचे तुपामध्ये। दूध इथे आपलं गरम होतंय। इथे आपण थोडे काजू आणि बदाम बारीक करून घेऊया। बघा, दूध आपलं एका साईडला छान असं तापलेलं आहे। आता इथे आपण एका साईडला शेवया भाजून घेऊ। आता बघा, दूध छान तापलेलं आहे। आता हे दूध थोडं मी आटवून देणार आहे, म्हणजे मंद गॅसवरती आपल्याला हे दूध थोडंसं अजून तापवायचं आहे। इथे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर वापरलेले आहे। त्याच्यामध्ये गरम दूध टाकूया, म्हणजे या पावडरच्या गुठळ्या होत नाही, आणि छान हलवून घेऊया। इथे आपण व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, ज्याच्यामुळे आपली ही खीर आहे ना एकदम चवीला मस्त होणार आहे। छान हलवून घ्यायचं हे मिश्रण। बघा, इथे कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स झालेली आहे। आता हे आपण मिश्रण दुधामध्ये टाकूया आणि दूध छान हलवून घेऊया। दूध उकळूस्तोपर्यंत अजून आपण शेवया भाजून घेऊया तुपामध्ये। खरपूस अशा इथे आपल्याला ह्या शेवया भाजायच्या आहेत। त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण भाजून घेऊया। मंगळवारचा माझा उपवास असतो आणि माझा नवरा नेहमी म्हणत असतो, ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी तू काहीतरी गोडधोड कर, म्हणजे उपवास हे फक्त कारण असतं गोड खाण्यासाठी। छान अशा इथे शेवया आपल्या भाजत आलेल्या आहेत। छान अशा ब्राऊन झालेले तिथे शेवया आपल्या। आता आपण गॅस बंद करूया आणि या शेवया दुधात घालून घेऊया। बघा बघा, शेवयाचा कलर पण इथे आता चेंज झालेला आहे। तर मी गॅस बंद करते। इथे आपण दुधामध्ये आता शेवया टाकून घेऊया। शेवया टाकताना दूध लगेच हलवायचं। एक 5-7 मिनिटं आपल्याला इथे उकळी आणून द्यायची, म्हणजे दुधामध्ये शेवया छान शिजतील।
त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. बघा तुम्ही आता तर खीर बघाल ना आपली, अजून आपल्या शेवया शिजायच्या आहेत, पण बघाल तुम्ही इथं खीर आहे ना आपली किती मस्त होत आलेली आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. एक 5 ते 7 मिनिटं इथे आपण शिजून देऊया खीर. बघा इथे खीर छान आपली इथे तयार झालेली आहे. एकदम दाटसर अशी खीर झालेली आहे. त्याचा कलर बघा किती मस्त आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकूया. इथे गॅस बंद करूया आणि खीर आपली छान अशी थंड होऊन मग थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून देऊया. तुमच्याकडे कोण पाहुणे येणार असतील किंवा सणवार असेल तर तुम्ही अशा पद्धतीची खीर करू शकता. आता इथे गॅस बंद करूया. बघा इथे खीर छान अशी थंड झालेली आहे.